सर्व स्कॉलरशिप परीक्षांमध्ये विचारला जाणारा प्रश्न दशांश अपूर्णांक या घटकावर नेहमी विचारला जातो. बघा, आपण पहिल्यांदा बेरीज व वजाबाकी यावर उदाहरणे पाहिलेली आहेत. आता गुणाकार व भागाकार या घटकावर पाहणार आहोत. आता गुणाकारमध्ये बघा, जे उदाहरण दिलेलं आहे ते दशांशचिन्ह लक्षात न घेता आहे तसाच गुणाकार आपण करायचा. उदाहरणार्थ बघा, इथं 425 गुणिले 12 आहे असं करायचं आणि मग पुन्हा आपण दशांशचिन्ह द्यायचे. 12 पंचे 60, 0 हातचाले 6, 12 दून 24, 24 आणि 7 30, हातचाले 3, 12 चौक 48, 48 आणि 3 51. आपलं आता 51 दशांश म्हणजे 0 0. एकूण आपली किती घरं आहेत दशांशचिन्हाची? 1 2 3. मग जेवढी घरं आपल्या उदाहरणामध्ये आहेत पुढं तेवढे घरं सोडून आपल्याला दशांशचिन्ह द्यायचं आहे. म्हणजे आपलं उत्तर आलं 5 दशांशचिन्ह 1 0 0. आता भागाकार बघा, भागाकार करत असताना 2.5 गुणिले 2.5, 0.5 गुणिले 0.5 यांना भागायचं आपल्याला. आपल्याला उदाहरण पाहिलं की थोडं गोंधळासारखं होतं, पण भागाकार करताना खूप सोपी पद्धत आहे. यामध्ये बघा, जेवढी अंशामध्ये घरं तेवढीच आपल्याला ह्याच्यामध्ये आलेली आहेत. म्हणजे इथं 2 आहेत घरं, इथं 2 आहेत दशांशचिन्हाची, तेवढी ती एकमेकाला दोन्हीही गेलीत. जर समजा इथं एखादं जास्त आहेत अंशामध्ये तर आपण छेदामध्ये 0 वाढवायची. जर छेदामध्ये जास्त आहे तर अंशामध्ये 0 वाढवायची. आता इथं बघा 2.5ला ते दशांशचिन्हाला दशांशचिन्ह गेलं. आता आपल्याला फक्त 25/5 राहिलं आणि इथं राहिलं 25/5. म्हणजे 5 5 25, 5 5 25. म्हणजे माझं उत्तर इथं आलं 5 5 25. 5 गुणिले 5 बरोबर 25 आलं.